01 AGS सापरोंडे. चौथ्या मॅच मध्ये यंगस्टार गावदेवी बी यंगस्टार आपटी बी आणि वाडा पोलीस स्टेशन. चौथी मॅच असेल आई गावदेवी वडवली आणि क्रियांश 11 चिंचगर ओमसाई निंबवली जय परशुराम गुंजच्या विरोधात. उमर 11 वडवली कॅम्प आई एकवीरा हमरापूरच्या विरोधामध्ये. एक दर्जेदार लढती उद्याच्या दिवसातही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मॅचला इथे सुरुवात होती. पहिला बॉल घेऊन गोलंदाज ट्रॅकवरनं गोलंदाज अंकुश गुप्ता. पहिलाच बॉल बिटवीन द गॅप खेळलाय, वेगानं चाललाय, चेंडूचा पाठलाग होतोय. रुपेश लोखंडे चांगली फिल्डिंग लाजवाब एफर्ट ते आपल्याला तिथे पाहायला मिळाले. चेंडूला स्टॉप केलं, रिटर्न केलं, तत्वर 2 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम एफर्ट, जीव तोडून खेळणं जे क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं आणि तालुक्याची मानाची सन्मानाची अभिमानाची एक दर्जेदार मोठी स्पर्धा ती जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा मग तुम्हाला तुमचे 100% ते देणं गरजेचं आहे आणि तेच तिथे रुपेश लोखंडे देत असताना पाहायला मिळाला. नीरज आणि स्वप्नील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपलं वैयक्तिक खातं नीरजनं उघडलंय, जो स्ट्रायकर एंड कडे सध्या बॅटिंग करतोय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. इथे जर आपण पाहिलं तर देहष्टीला स्पर्श केलाय. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अंकुश गुप्ता. 3 ओव्हरची मॅच आहे आणि ज्यामधलं पहिलं षटक योग्य टप्प्यावर तिथे हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ही धावसंख्या धावफलकावर आहे. एसपी ग्रुप खूप मेहनत घेतली या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता. हा संपूर्ण मोठा डोलारा त्यांनी उभा केलाय आणि या स्पर्धेला यशस्वी करतायत. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि चेंडूला आपली जागा दाखवण्याचा प्रयत्न तर केलाय, मात्र तिथे एक क्षेत्ररक्षक तो वेगानं धावून आला. त्यानं चेंडूला स्टॉप केलं, रिटर्न केलं. चांगली फिल्डिंग इथे आपल्याला अबीर 11 आरपी लायन्स या टीम कडे पाहायला मिळतीये. अबीर 11 आरपी लायन्स वाडा आणि गावदेवी गुंज या 2 टीम मध्ये हा सामना तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 बॉलचा खेळ, तर नंतर 3 ही धावसंख्या राफलकावर आहे. स्ट्रायकर एंड कडे फलंदाज स्वप्नील, त्याला पहिल्यांदा येण्याची संधी मिळाली आहे. यावेळेस मात्र स्वप्नीलला पहिलाच बॉल फेस करत असताना हवेमध्ये उडवलाय तिथे. वा वा, फिल्डिंगचा स्तर खूप चांगला आहे. चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडूपर्यंत पोहोचतायत. 1 रन तिथे राफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावसंख्या 4 या आकड्यावर. उद्या पहिल्याच मॅच मध्ये या स्पर्धेचे आयोजक आहेत जे इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळतील. सपोर्ट करता संपूर्ण बिलोशी गाव निश्चित उद्या मैदानावर उपस्थित असेल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे समोर उडवलाय. दर्पण फोडसे त्यानं टिपलाय झेल, संपवलाय बॅटरचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम आई गावदेवी गुंज या संघाला. नीरज त्याला माघारी परतावं लागतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खोलो टप्प्याचा बॉल होता, त्याला अगदी खोदून काढला, लॉंग ऑफ मध्ये खेळलं आणि एक चांगला झेल झाला. विकेट मिळाली खेळाडू बाद. ज्याला फलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ, तर नंतर 4 ही धावसंख्या राफलकावर आहे. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र हा बॉल बॉडी लाईनवर होता. स्क्वेलिंग मध्ये खेळलाय, वेगानं चाललाय, क्षेत्ररक्षकाला बीट करतोय, अचानक डायव्हर्सन प्राप्त करतोय आणि त्यामुळे टाटा बाय बाय म्हणत निघून जातोय
या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 8 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. ओव्हर नंबर 1 मध्ये धावसंख्या 8. नवीन फलंदाज स्वप्नील ज्यानं एकेरीने आपलं खातं उघडलंय आणि तोच स्ट्रायकर एन कडे आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रीतम तरे गोलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया प्रीतम तरे त्याचा खेळ कसा असणार आहे, कशा पद्धतीची गोलंदाजी इथे प्रीतमच्या वतीनं ती हाताळली जाईल. पहिल्या गोलंदाजानं मॅन्डेटरी मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे इथे. यावेळेस मात्र प्रीतमचा पहिलाच बॉल, त्यावर ब्लास्ट, बॉल सीमा रेषा पार, मिड विकेटच्या क्षेत्रातनं दमदार हिट षटकार. जय श्रीराम. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता 14 धावा 1.1 चा खेळ तो कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आक्रमकता ती गरजेची आहे आणि तीच आक्रमकता सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या वतीनं दाखवली जाते. फुल टॉस दिलाय, त्याला फुल टोल वसूल करण्याचा इरादा. बॉल चाललाय पहिल्या टप्प्यानंतर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्यावरनं. बघा जो खेमा आहे तो तुम्हाला दाखवला जातोय. चांगल्या बहरात आहे टीम, त्यामुळे थोडस हास्य ते पाठीराख्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या सध्या 18 धावा 1 विकेटच्या पतनानंतर 1.2 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र कमबॅक केलंय. 2 बॉल मध्ये 10 रन्स खाल्ल्यानंतर कुठेतरी योग्य टप्प्यावर चेंडूची हाताळणी करणं ते बंधनकारक बनलं होतं आणि इथे योग्य टप्प्यावरची चेंडूची हाताळणी करताना बॉलला तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये नेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे डिलिव्हर्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेस फटका फसलाय. सेल्फ फॉलोथ्रो मध्ये झेलची संधी आहे. कॅच झालाय कॅरी. माघारी परतावं लागेल बॅटरला. प्रीतम तरेनं अगदी दर्जेदार आणि दमदार कमबॅक केलंय. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र त्याच बॅटरला त्यानं माघारी परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. फलंदाज स्वप्नील त्याच्या पारीचा अंत, विकेटचं बदल, खेळाडू बाद. अठराला 2 अशी स्थिती आहे. 1.4 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. कुणाल नवीन बॅटर, वेग आहे आणि त्याच वेगानं कुणालला बीट केलंय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिले 2 बॉल गुंजकर ते टाळ्या वाजवत होते, त्यांना खुशीचा इजार करण्याची संधी मिळाली. मात्र त्यानंतरचे 3 बॉल त्यावर जर आपण पाहिलं तर खुश आहेत आरपी लायन्स अबीर 11 वाडा चे खेळाडू आणि पाठीराखे. आणखी एक डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवर 10 दिले आणि त्यानंतरच्या 4 बॉलवर पाहायला मिळाला तो 0. 1 विकेट ती आली. हे बघा तिथे दाखवलं जात आहे. वेग होता, टप्पा चांगला आहे आणि चांगल्या टप्प्याबरोबर गोलंदाजी केल्या कारणानं तिथे शांत ठेवलं गेलंय. हे जे प्रेक्षक या स्पर्धेला वॉच करण्याकरता इथे आलेत त्यांना तुम्हाला दाखवलं जात आहे. रेलिंगचा आधार घेत तिथे उभे आहेत, स्पर्धेला एन्जॉय करतायत. काही खवय्ये आहेत ते मागच्या साईडला जर आपण पाहिलं तर जे स्टॉल्स आहेत तिथे आपली पेटपूजा करत असताना पाहायला मिळत आहेत. गरजेचं आहे क्रिकेट एन्जॉय करणं. क्रिकेटवर प्रेम आहे म्हणून तर एवढ्या रात्रीपर्यंत इथे आले, स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता तेजस भरवाड. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज तेजस आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन. त्यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाइडला चांगल्या पद्धतीने वळवला. एक क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. दुसऱ्या धावसंख्येकरता तिथे प्रयत्न नाही आहे, एकावर समाधान मानलं गेलं. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 ही धावसंख्या दाफलकावर आहे. 2 विकेटच्या पतनानंतर पुढचा बॉल. यावेळेस मात्र पावलांचा माप चुकलंय, त्यामुळे बॉल डिलिव्हर्ड ते होत नाहीये. तेजस जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 19 रन्स. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 35-36 पर्यंत तरी पोहोचणं तुमच्याकरता गरजेचं आहे. कमी गतीनं आणि तिथे व्हेरिएशन वाला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय, फंबल झाला, मग दुसरी मिळेल तिथे. आणि सुखरूप 2 धावा त्या तिथे फलंदाजांनी पळून पूर्ण केल्या. एकेरी ही या धावा ही खूप महत्वाच्या असतात. सिंगल आणि डबल्स जर तुम्ही सातत्यानं रोटेट करत राहिले तर तुम्ही जिथपर्यंत पोहोचायचं तिथे पोहोचून जाता. कारण एखाद दुसरा लूज बॉल मिळतो त्यावर मोठा फटका येत राहतो. मात्र सिंगल डबल्स त्या थांबता कामा नये, त्या तुम्ही सातत्यपूर्ण घेत राहणं ते गरजेचं असतं. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय आणि समोर लॉंग ऑन मधनं फेकून दिलंय सीमा रेषा पार. संधी होती तिथे प्रेक्षकांना झेल टिपण्याची, 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवण्याची, मात्र ती संधी दवडली गेली आहे. हे बघा रिप्ले मध्ये आपण पुढेच एकदा पाहू. तिथे प्रेक्षक त्यांचे हात डोक्यावर गेले होते, कारण सर्वात जास्त टेन्शन त्या प्रेक्षकाला आलं होतं. त्याच्याकडनं हा झेल सुटला. तो बघा तिथे जीवाच्या आकांतानं तो त्यानंतर प्रयत्न करत होता. झेल सुटला, 1000 रुपये कमावलेत. तसं तर अभि 500 रुपये दिवस आहे. एक झेल पकडला तर 2 दिवसाची मजुरी निघते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे वळवलाय खूप चांगल्या पद्धतीनं. 1 रन कंप्लीट केली. या दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा त्या इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या दुहेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली होती. एकंदर 29 धावा या दाफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल, बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग सेल्फ फॉलो थ्रू मध्ये डॉट बॉल आलाय. 5 बॉल मध्ये 11 रन्स त्या दाफलकावर लागल्यात. 29ला 2 अशी स्थिती आहे. 2.5 नंतर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र बॉडी लाईनवर होता फुल टॉस. तिथे नोचा इशारा आलाय. शेवटचा चेंडू टाकण्याआधी गोलंदाजानं चुकी केली आहे. 2 करता संधी इथे निर्माण झाली आणि डायरेक्ट हिट. वा, अप्रतिम दर्जेदार नेम तिथे लावलाय उमेश लोखंडे यांनी. डायरेक्टली स्टंपवर डायरेक्ट हिट केली आहे. तिथे तिसऱ्या पंचांची मदत तीही घेतली गेली आहे. भीमर करता चेक केलं जात आहे. नोचा इशारा आलाय. पोटाच्याही वर होता, छातीच्या जवळपास बॉल होता आणि त्यामुळे पंचांना रिप्ले मध्ये पुन्हा एकदा चेक करण्याची गरजच भासली नाही. टोटल 2 मिळतील 1+1 ची संधी असेल. धाव फलकावर धावसंख्या 32 आहे. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला आणि तो ओळखला, मग त्यावर षटकार येईलच ना. तो आलाय, बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. इथे फलंदाजानं आरपी लायन्स वाडा या टीमला केला इशारा जाता जाता. हा षटकार ठोकलाय आणि एक चांगली धावसंख्या उभी केली आहे. आता तुम्हाला लढावं लागेल, कारण विजया करता 3 ओव्हर 18 बॉल आणि 38 धावसंख्येची गरज. 37 रन दाफलकावर लागल्यात. 38 या धावसंख्येचं लक्ष्य.
38 या धावसंख्येचं लक्ष. ऐनुल शेख मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडकडे या. पहिला बॉल गोलंदाज कुणालचा, फलंदाज ऐनुल करता. ऐनुल आणि कुणाल या दोघांमधला खेळ. पहिला बॉल, पहिलाच बॉल, त्याला उडवलंय उंच हवेत. झेल झाला तर मॅच बनू शकते आणि इथे झेल झालाय. ऐनुल गोल्डन डक या धावसंख्येवर बाद. पहिल्या चेंडूवर इथे विकेट संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळते ऐनुलची. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो प्रयत्न करतोय आणि इथे पहिला नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा महत्वाचा झेल तो टिपला गेलाय. आज गुंजकर काहीतरी वेगळ्याच इराद्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. दर्जेदार खेळ तो पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. हे बघा, दोन लहान मुलं आहेत आणि डीजेला ऑपरेट करतायत. आजकालची पिढी आहे ना, ती काय करेल ते सांगू शकत नाही. किती वयात काहीही शक्य आहे. हे मीत आहेत, मीत डीजे. आणि बघा, थम्सअपला एन्जॉय करताना डीजे वाजवतायत. आजकालच्या लहान पोरांचा भरोसा नाही, ते आपल्याही पुढे निघून जातील. दोन मध्ये दोन महत्वाच्या विकेट आलेत. आता मात्र मॅच ही रंगतदार स्थितीमध्ये जरूर पोहोचली आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कुणाल. हॅट्रिकची संधी आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि चेंडूला यावेळेस मात्र योग्य जागी फेकून दिलंय. पाठवलंय त्याला सीमारेषा पार. दमदार क्वालिटी हिट. पहिल्याच बॉलवर तेजस बरवाड चा षटकार. 6. त्यानं हा दमदार हिट तो केलाय. षटकार. आवाज आवाज आणि त्या आवाजाला पंचांनी दुजोरा दिलाय. माघारी जावं लागेल तेजस बरवाडला. एक षटकार त्यानं जरूर खेचला, मात्र गोलंदाजानं त्याला लगेच चोख प्रत्युत्तर मैदानात दिलं. त्यानंतरच्या बॉलवर त्याला माघारी परतवलं. विकेटचं पतन. तेजस बॅक टू द डगआउट.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता अक्षय कोकाटे जो फलंदाजी करण्याकरता येतोय. इथे अक्षयला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पेशकश करावा लागेल. 6-3 अशी स्थिती आहे. 4 बॉल मध्ये विकेट्स गेल्यात, मात्र एक षटकार जरूर आलाय. पुढचा बॉल गोलंदाज कुणालचा. अक्षय जो आता मैदानामध्ये दाखल झालाय. आल्या आल्या तिथे बॉलला वळवायचा प्रयत्न केला आणि योग्य तऱ्हेने वळवलाय. बॉल चाललाय फाईन लेग मधनं सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. या चौकाराच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होते. हे बघा रिप्ले मध्ये. वाह वाह, अप्रतिम फटका होता. खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, चौकारामध्ये परावर्तित झालाय. हे बघा तिथे रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जाते. अप्रतिम अप्रतिम फटका तो मैदानात आल्या आल्या खेळला गेला. 4च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते इथे एकंदर 10 या आकड्यावर 3 विकेटच्या पतनानंतर. पर ओव्हर 13ची सरासरी गाठायची आणि 10 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्यात. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरचा. गोलंदाज कुणाल. शेवटचा बॉल, त्यावर मोठ्या फटक्याचा प्रयत्न करायचा होता. बॅटन बॉल मध्ये प्रॉपर करेक्शन नाही, थोडासा स्वतःवर नाराज आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या 3 विकेटच्या पतनानंतर सेकंड इनिंग मध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम गावदेवी गुंजच्या विरोधात आरपी लायन्स वाडा 10. आता येणारे 12 बॉल 14च्या सरासरीने 28 धावसंख्येची गरज आहे. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्यात, 10 धावा खर्च केल्यात. त्यामुळे येणाऱ्या गोलंदाजांवरचं प्रेशर थोडंसं कमी केलंय. 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. मैदानामध्ये 2 विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करणारे बॅटर रुपेश लोखंडे आणि अक्षय कोकाटे ते बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता टीम गुंज कडनं गोलंदाज भूषण जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश लोखंडे या डावातला सर्वात महत्वाचा रोल त्याच्या वाट्याला आहे आणि देवही त्यालाच कठीण रोल देतो ज्याच्यामध्ये निभावण्याची क्षमता असते. बघूया इथे हा रोल कशा पद्धतीने निभावला जाईल. वाह, चांगला बॉल. कठीण प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर नव्हतं. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. अशाच पद्धतीचे कठीण प्रश्न गुंजकरांना विचारावे लागतील आणि तो कठीण प्रश्न यावेळी जरूर विचारलाय. एक चांगला बॉल तो डिलिव्हर केलाय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू. आता इथनं येणारे 11 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज भूषण. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉल डॉट आलाय. आता प्रेशर मध्ये येतोय आरपी लायन्स वाडाचा संघ. कारण आता 10 मध्ये त्यांना 28 बनवायचे आहेत. या 10 मध्ये 28 काय इथे बनवल्या जातील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज भूषण तो सज्ज होतोय. 2 डॉट टाकलेत. तिसऱ्या बॉलवर काय, तिसऱ्या बॉलवरचा प्रश्न कुठला असेल. फुल टॉस होता आणि त्याला दिले उत्तर. बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पार. षटकार. तिथे रिव्ह्यू घेतलाय. अंपायर्स रिव्ह्यू आहे का, बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. ओके, चेक केलं जातंय. बघूया तिथे तपासलं जातंय नेमकं काय घडलंय. इट्स अ फेअर बॉल. हॅलो, षटकार आलाय तिसऱ्या बॉलवर आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा दाफलकावर आहेत. 14ची सरासरी 2 ओव्हर मध्ये गाठायची होती. 3 बॉल मध्ये 6 आल्यात. चांगला बॉल. पुन्हा एकदा निर्धाव डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. एकंदर आतापर्यंत 4 चेंडू ज्यामध्ये 1 षटकार आलाय. 3 बॉल डॉट आलेत. येणारे 2 बॉल खूप महत्वाचे, खूप निर्णायक, खूप काही घडवणारे हे 2 बॉल असतील. कारण या 2 बॉल मध्ये जर मोठा फटका आला नाही तर मग आरपी लायन्स ते अडचणीच्या सावटाखाली बॅटिंग करताना पाहायला मिळतील. गुज संघ तो ड्रायव्हिंग सीट वर विराजमान होत असताना पाहायला मिळेल. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. डॉट आलाय त्यामधला 1 चेंडू तो निर्धावच्या स्वरूपाने विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. रुपेश लोखंडे मैदानामध्ये आहे.
मात्र त्याला मोठे फटके ते खेळणं शक्य होत नाहीये. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते योग्यतेने होत नाहीये. त्यामुळे गुण संघ मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आलाय. आता विजया करता इथनं बॉल शिल्लक आहेत 7 आणि त्यामध्ये बनवायच्यात 22. यावेळेस मात्र रुपेशनं बॉलला उडवलंय आणि फेकून दिलं स्क्वेअर लेगच्या स्टँड बाहेर. सीमा रेषा पार षटकार. खेळ अजूनही संपलेला नाहीये, कारण इथनं येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि या 6 बॉल मध्ये रन्स बनवायचे 16. 6 चेंडू 16 धावा. शेवटच्या बॉलवर खेळलेला षटकार मॅच मध्ये घेऊन आलाय अबीर 11 आरपी लायन्स वाडा या टीमला. या स्पर्धेत क्वालिफाय होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे या दोन्ही टीमनं. बघूया कोण पुढच्या मॅच मध्ये खेळण्याकरता पात्र ठरेल. तिथे टीम आई गावदेवी वाघोटे ते खेळण्याकरता सज्ज झालेत. नशिबाची साथ मिळाली, लॉर्ड्स मध्ये ते शेवटची मॅच खेळण्याकरता पात्र ठरलेत. मेहनत सुद्धा खूप चांगली केली आज वाघोटे संघानं. त्यांचाही परफॉर्म खूप चांगला झालाय. शेवटची मॅच ती पाहायला वेगळीच मजा येणार आहे. इथनं कोण पुढे जातोय ते पहिल्यांदा पाहूया. यावेळेस मात्र चांगला बॉल, तिथे 1 रन करता कॉलिंग केलंय. वेगानं धावला, डायरेक्ट हिट लागलाय. हा डायरेक्ट हिट काय होईल ते रित्या पाहिलं जाईल. अक्षय कोकाटे मोठ्या फटक्याकरता प्रयत्न करत होता. सध्या तरी बॅटर तिथे डीजे थँक्यू. OUT बॅटर आउट. तिसऱ्या पंचाचा निर्णय इथे आलाय. फलंदाज बाद. गरज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अंकुश तो फलंदाजी करण्याकरता आलाय. 5 बॉल मध्ये 16 बनवायचे आहेत. काय इथे अंकुश त्या 5 मध्ये 16 बनवत दाखवेल की त्यापासून दूर ठेवलं जाईल गोलंदाजाच्या वतीनं. आल्या आल्या पहिलाच बॉल, तो रिव्हर्स खेळलाय. बॉल 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार, चौकार 4. आता इथनं येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये मारायचे 2 षटकार. 12 ची गरज. आता इथनं येणारे बॉल शिल्लक 4 आणि 4 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. बघूया 4 बॉल मध्ये 12 धावा काय इथे दाफलकावर जोडल्या जातील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज
तो सज्ज होतोय. सलग दुसऱ्यांदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. इथे डॉट आलाय. येणारे 3 चेंडू ते इथे शिल्लक आहेत. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. इथे डॉट आलाय. आता येणारे 2 बॉल 12 धावसंख्येची गरज. टाळ्या वाजतायत, चिट्या वाजतायत. प्रेशर मध्ये आरपी लाईनचे खेळाडू ते पाहायला मिळतात. मॅच होती कुठे आली कुठे. चित्र बदललंय पूर्ण सामन्याचं. आता इथनं येणारे 2 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल गोलंदाज तिथे चुकलाय. प्रेशरची सिच्युएशन आहे. महत्वाची निर्णायक मॅच आहे. 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. समोर अंकुश स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. यावेळेस मारला अंकुशनं षटकार. बॉल सीमा रेषा पार. 1 चेंडूत 6ची गरज. गोल्डन सिक्सर तो इथे फलंदाजाला मारायचा आहे. षटकार मारला तर उमेश लोखंडे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. 1 बॉल 6. काय इथे गोल्डन षटकार. तो मैदानाच्या आतनं खेचला जाईल. स्ट्रायकर एंड कडे अंकुश उभा आहे. हा षटकार मारला तर संपूर्ण जे ग्रुप आहेत ना ते ऍक्टिव्ह होतील आणि तिथे अंकुशला शुभेच्छा दिल्या जातील. 1 बॉल 6 गोल्डन सिक्सर. काय इथे मैदानाच्या आतनं खेचला जाईल. उडवलाय. खेळ खलास. अंकुशनं 2 चेंडू 2 गगनचुंबी षटकार खेचलेत आणि या मॅचला जिंकून दिलंय. अबीर 11 आरपी लायन्स वाडा. हे सेलिब्रेशन पाहण्यालायक आहे. वाह, अप्रतिम. दर्जेदार खेळ, दर्जेदार खेळ अंकुश गुप्तानं मैदानाच्या आतनं राखवलाय. लाजवाब बॅटिंग ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. हे बघा वर शेलार तिथे धावत चाललेत. महत्वाच्या मॅच मध्ये तिथे जे उमेश लोखंडे यांच्याकडनं 500 रुपयाचं जे कॅश प्राइज होतं ते त्यांना दिलं जाईल. लास्टच्या टर्न मध्ये तिथे आदवर शेलार समालोचन करताना आपल्याला या लास्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील आणि सध्या ते फ्रेम मध्ये होते. हा बघा या स्पर्धेचा जो प्रमुख बॅनर आहे तो तुम्हाला तिथे ऑन स्क्रीन दाखवला जातोय. एसपी ग्रुप यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित आहे. या गोल्डन सिक्सर करता अबीर 11 आरपी लायन्स चे सर्वा विपुलजी पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज जे अंकुश याच्याकरता दिलं जाईल, ज्यानं हे 2 गगनचुंबी षटकार खेळले. त्या 2 षटकारांकरता या 2 षटकारांकरता आरपी लायन्स अबीर 11 चे सर्वा विपुल पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज. शेवटच्या मॅचचा टॉस राहुल भोईर आपल्याला विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. त्यांच्या शुभस्ते आपण कॉइन स्पिन करू. या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांपैकी एक आहेत जे तिथे शेवटच्या मॅचचा टॉस करतील असतील. अभिनय पाटील, तुषार, आपण सर्व जॉईंट व्हा. आपण या शेवटच्या मॅचचा जो फायनलचा जो सामना आहे त्याचा टॉस विपुल पाटील यांच्याकडनंही 2000 रुपये ते ट्रान्सफर केले गेलेत. जयेश भोईर यांच्याकडनं 500 रुपये आलेत. अंकुश मालामाल झालाय. 2 षटकार 3000 ते त्याला इथे मिळालेत. उमेश लोखंडे यांनीही 500 रुपयाचे कॅश प्राइज ते तिथे जमा केलंय. राहुल भोईर जे